शिवसेनेच्या इतिहासात अनेक मोठी बंड आणि राजकीय वादळ आली. छगन भुजबळ, राज ठाकरे आणि अगदी काल परवा झालेलं एकनाथ शिंदेंचं बंड, या सगळ्या बंडांची जोरदार चर्चा झाली. पण या सगळ्यात एक बंड असं होतं जे प्रत्यक्ष शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनाही रोखायचं होतं. ते नाव होतं नारायण तातू राणे. एक साधा शिवसैनिक, शाखा प्रमुख, नगरसेवक ते थेट महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि विधानसभेचा विरोधी पक्षनेता. नारायण राणेंचा शिवसेनेतील हा प्रवास जितका धडाकेबाज होता, तितकाच त्यांचा पक्ष सोडण्याचा किस्सा सुद्धा नाट्यमय होता. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नारायण राणेंचं शिवसेनेतील वर्चस्व आणि कोकणात निर्माण केलेला राणे पॅटर्न, उद्धव ठाकरेंच्या वाढत्या वर्चस्वामुळे उफाळलेला असंतोष आणि 1.25 लाखाच्या माशाचा तो रंजक किस्सा, दस्तूर खुद्द बाळासाहेबांनी राणेंना थांबवण्याचा केलेला प्रयत्न आणि उद्धव ठाकरेंची ती एक धमकी. मालवणच्या ऐतिहासिक पोटनिवडणुकीत राणेंनी शिवसेनेला दिलेला धोबीपछाड आणि आज भारतीय जनता पक्षात केंद्र ते राजकारणात राणेंचं असलेलं स्थान. व्हिडिओ राजकीय आहे, त्यामुळे शेवटपर्यंत पहा आणि अशाच व्हिडिओसाठी अभिजात मराठी विशेषला नक्की सबस्क्राईब करा. 1960च्या दशकात चेंबूरच्या गल्लीबोळातून एक तरुण शिवसेनेत दाखल झाला. आक्रमक बाणा, वक्तृत्व, पक्षासाठी काही करण्याची तयारी या जोरावर नारायण तातू राणे यांनी शिवसेनेत अत्यंत वेगाने प्रगती केली. शाखा प्रमुख पदापासून सुरू झालेला हा प्रवास मुंबई महानगरपालिकेचा नगरसेवक आणि पुढे बेस समितीचे अध्यक्ष पदापर्यंत पोहोचला. 1990 मध्ये राणे पहिल्यांदा कुडाळमधून आमदार म्हणून विधानसभेत गेले. कोकणात शिवसेनेचं नेटवर्क उभं करण्यात आणि पक्षाचा झेंडा फडकवण्यात राणेंचा वाटा सिंहाचा होता. 1995 मध्ये राज्यात युतीचं सरकार आलं आणि राणेंना थेट महसूल मंत्री करण्यात आलं. त्यांची आक्रमक कार्यपद्धती पाहून 1999 मध्ये बाळासाहेबांनी मनोहर जोशींना हटवून नारायण राणेंना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसवलं. अवघ्या 9 महिन्यांच्या कालावधीत राणेंनी प्रशासनावर मजबूत पकड मिळवत स्वतःचं एक वेगळं वजन तयार केलं. 2000च्या नंतरच्या काळात शिवसेनेत अंतर्गत फेरबदल झाले. उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षाची कमान जाऊ लागली आणि 2003च्या महाबळेश्वर अधिवेशनात उद्धव ठाकरेंची कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली. इथूनच नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मतभेदाची ठिणगी पडली. पक्षाचे निर्णय घेताना आपल्याला डावललं जात असल्याची भावना राणेंच्या मनात निर्माण झाली. 1.25 लाखाचा मासा आणि आमदाराची ताटकळत वाट. याच काळात एक प्रसिद्ध आणि चर्चेला गेलेला किस्सा म्हणजे 1.25 लाखाचा मासा. उद्धव ठाकरेंचा एक अत्यंत महागडा आणि दुर्मिळ मासा मरण पावला होता. त्यांच्या दुःखात उद्धव ठाकरेंनी भेटीसाठी आलेल्या शिवसेनेच्या आमदाराला भेटणं टाळलं होतं, अशी चर्चा रंगली. अशा अनेक छोट्या मोठ्या प्रसंगामुळे आमदारांमधील असंतोष वाढत गेला आणि राणेंनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यास सुरुवात केली. जुलै 2005 मध्ये हा वाद टोकाला पोहोचला. 2 जुलै रोजी नारायण राणेंनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचा नेतेपदाचा राजीनामा दिला. ते म्हणाले, पक्षातील वरिष्ठ माझ्या कामावर खुश नाहीत म्हणून मी राजीनामा देत आहे, पण मी शिवसैनिकच राहीन. मात्र राणे पक्ष सोडून जाऊ नयेत म्हणून खुद्द बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना मातोश्रीवर बोलावून घेतलं. राणेंनी विरोधी पक्ष नेतेपदाचा आणि शिवसेनेचा राजीनामा बाळासाहेबांकडे सुपूर्द केला. बाळासाहेबांनी अत्यंत आपुलकीने राणेंची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. जर बाळासाहेबांचे त्यांनी ऐकलं असतं तर राणे शिवसेनेतच थांबले असते. पण याच वेळी पडद्यामागे एक मोठं नाट्य घडलं. जेव्हा ही बातमी उद्धव ठाकरेंच्या कानावर पडली तेव्हा त्यांनी भेट बाळासाहेबांसमोर पेच निर्माण केला. नारायण राणे यांनी एका मुलाखतीत सांगितल्यानुसार, बाळासाहेब माझी समजूत घालत होते, पण हे जेव्हा उद्धवना समजलं तेव्हा त्यांनी आपल्या पत्नीसह मातोश्री सोडून निघून जाण्याची धमकी दिली. बाळासाहेबांनी आधीच एक आपला मुलगा म्हणजेच बिंदू माधव गमावला होता. राज ठाकरे दुरावण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे मुलाच्या या धमकीपुढे बाळासाहेबांना नाईलाजाने माघार घ्यावी लागली. त्याच संध्याकाळी बाळासाहेबांनी जड अंतकरणाने राणेंची शिवसेनेतून हकालपट्टी करत असल्याची घोषणा केली. शिवसेना सोडल्यानंतर नारायण राणेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे मालवण मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. शिवसेनेने ठरवले होते की काहीही झालं तरी राणेंचा पराभव करायचाच. स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी प्रकृती अस्वस्थ असतानाही मालवणमध्ये जाऊन प्रचंड सभा घेतली. ती सभा जोरदार गाजली. उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शिवसेनेची संपूर्ण ताकद कोकणात उतरली. पण जेव्हा निकाल आला तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र थक्क झाला. राणेंच्या तगड्या जनसंपर्कामुळे आणि रणनीतीमुळे शिवसेनेच्या परशुराम उपरकर यांचं डिपॉझिट जप्त झालं. बाळासाहेबांनी स्वतः प्रचार करूनही शिवसेनेवर पराभवाची नामुष्की ओढवली.
राणेंनी सिद्ध करून दाखवलं की कोकणात राणे म्हणजेच सत्ता. काँग्रेसमधील राजकीय प्रवासानंतर राणेंनी स्वतःचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढला आणि पुढे त्याच भारतीय जनता पक्षात म्हणजे बीजेपी मध्ये विलीन केला. आज नारायण राणे हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांनी केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री म्हणून धुरा सांभाळली. त्यांचे ज्येष्ठ मोठे पुत्र निलेश राणे आणि छोटे पुत्र नितेश राणे हे दोघेही आता राजकारणात सक्रिय आहेत. निलेश राणे हे कणकवलीचे आक्रमक आमदार आहेत, तर नितेश राणे हे कॅबिनेट मंत्री आहेत. काही काळापूर्वी उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या एका वक्तव्यावरून नारायण राणेंना झालेली अटक आणि त्यावरून मुंबई ते कोकण झालेला राडा, यावरून आजही ठाकरे आणि राणे यांच्यातील राजकीय वैर तितकेच धगधगत असल्याचं दिसतं. जर 2005 मध्ये मातोश्रीवर तो पेच निर्माण झाला नसता आणि बाळासाहेबांचे ऐकून नारायण राणे शिवसेनेतच थांबले असते, तर आज शिवसेनेचा आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास कसा असता? तुम्हाला काय वाटतं? राणेंसारखा आक्रमक नेता शिवसेनेत राहिला असता तर पुढे जाऊन शिवसेनेत पडलेली बंडखोरी टळली असती का? तुमची उत्तरं खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी अभिजात मराठी विशेषला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा.